or deep red. हा बोला बेटा करा. द मँगो रीड करा. Green dips to yellow. The flesh of the fruit is usually deep, organized yellow. It is sweet and juicy with the most delicious flavor. The fruit has a single large seed inside inside it. Pickle, jam, juice, and candies are made from mangoes. Mangoes are rich in the vitamins and minerals. व्हेरी गुड. खूप छान रीड केला तुम्ही. व्हेरी गुड बेटा. असंच रीड करायचं आहे. Thank you, ma'am. मिनिंग सांगू शकता बेटा तुम्ही याचं शॉर्ट मध्ये. Huh? मी मँगोच्या मँगो मध्ये आपण हा समर मध्ये जे मँगो उगतात ना हा त्यांची इन्फॉर्मेशन सांगितली. अच्छा अच्छा. कळलं सगळं इन्फॉर्मेशन. आता मी समजून सांगते, लक्ष द्या. ठीक आहे. येस मॅम. पॅसेज तुम्हाला रीड करायचं आहे प्रॉपरली. आणि काय समजून सांगते, तुमचं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. येस मॅम. ओके, लेट्स गो. चला. What does the word summer brings to our mind? Means जर समर आलं तर आपल्या मनात काय येतो? समथिंग ज्युसी, काहीतरी ज्युसी, स्वीट, डिलिशियस, समथिंग वी ऑल लव्ह टू ईट. म्हणजे आपल्याला जेव्हा समर लक्षात आलं की समर आलंय, सगळ्यात पहिले काय लक्षात येतो? ज्युसी, स्वीट, डिलिशियस आणि आपल्याला आवडते तो काय आहे? द मँगो. द मँगो इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रुट्स. बरोबर आहे. मँगोला काय म्हटलंय? फ्रुट्सचा राजा. बरोबर, फळांचा राजा. द मँगोज ग्रो ऑन ट्री. ऑब्विसली मँगो कशावर असते? ट्रीवर लागत असते. बरोबर है ना. द मँगो ट्री कॅन ग्रो अप 60 फीट. मँगो ट्री किती फीट, किती मोठं असते हाईट मध्ये? अप टू 60 फीट. द मँगो ट्री नीड हॉट ड्राय पिरियड टू गिव्ह अ गुड क्रॉप. म्हणजे मीन्स काय? मँगोच्या ट्रीला कसं वेदर लागतं? ड्राय पिरियड लागतो त्याला आणि हॉट लागतो, है ना. कशासाठी? गुड क्रॉप येण्यासाठी. द मँगो ट्रीज बिअर फ्रूट इन 4 to 6 years आफ्टर प्लांटिंग. असं नाहीये मम्मी, आज मी हा मँगोचं ट्री लावलाय, याला फळ कधी येईल? लगेच येईल का? पुढच्या वर्षी येईल का? आता मम्मी मी फर्स्ट मध्ये होतं तेव्हा हा आपण ट्री लावलं होतं आणि आता तर मी फोर्थ मध्ये, अजून पण ट्री यायचे म्हणजे फ्रुट्स नाही आले, असं का? असं नसते. मँगोचे ट्रीला फ्रुट्स यायला किती वर्ष लागतात? किती इयर्स लागतात? 4 to 6 years आफ्टर प्लांटिंग. द फ्रुट्स कॅन बी गोल्डन येलो. फ्रुट्स कसे असतात? गोल्डन येलो कलरचे असतात. ग्रीन और डीप रेड. ग्रीन और डीप रेडच्या कॉम्बिनेशन मध्ये पण असतात. द फ्लेश ऑफ द फ्रूट इज युजली डीप ऑर्गनिश येल्लो. कधी कधी ऑरेंज, ऑरेंज येल्लो कलर पण असते. ऑरेंजचा येल्लो कलर पण येते त्याच्यामध्ये. म्हणजे ऑरेंज येल्लो, येल्लो ग्रीन मध्ये थोडासा ग्रीनिश कलर पण येते, येलोश कलर पण येते. कधी कधी खूप जास्त पिकलेला असेल तर रेड कलर पण येते. तुम्हाला सगळं माहिती आहे. इट इज स्वीट अँड ज्युसी. तो फ्रूट कसा असतो? स्वीट पण असतो आणि ज्युसी पण असतो. खूप सारा गोड गोड रस असतो त्याच्यामध्ये, है ना. विथ मोर डिलिशियस फ्लेवर. खूप छान फ्लेवर होते. कोणतं कोणतं मँगो थोडस आंबट लागतो, कोणतं खूप गोड लागतो, है ना. द फ्रुट्स हॅव सिंगल लार्ज सीड. या फ्रुट्स मध्ये फक्त एकच सीड असते. बरोबर, ओनली सिंगल सीड. ओके. या फ्रूट मध्ये फक्त एकच सीड असते. चिकू मध्ये असतात, आपण कट केलं तर आपल्याला 2 किंवा 3 दिसतात किंवा 4 दिसतात. 2-3 असतात. बट मँगो मध्ये फक्त एकच सीड असते. पिकल, जॅम, ज्यूस अँड द कॅन्डीज आर मेड फ्रॉम मँगोज.
बरोबर आहे. मँगोची टॉफी, मँगोची चॉकलेट, मँगोचं जाम, मँगोचं पिकल, ज्यूस पण बघा माझा, है ना? द मँगोज आर रिच इन विटामिन्स अँड मिनरल्स. मँगो मध्ये काय असते? विटामिन्स आणि मिनरल्स असतात. म्हणून आपण मँगो खायला पाहिजे. सीझनल पण फ्रुट्स सगळेच खायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे? हे होतं आपलं पॅसेज. आता बघूया क्वेश्चनचे आन्सर. तर तुम्ही सांगा मला. सिनॉनिम्स ऑफ फ्लेवर. सिनॉनिम्स म्हणजे काय? समानार्थी, सिमिलर. फ्लेवरचं सिमिलर वर्ड काय येईल? सांगा. सिनॉनिम्स ऑफ फ्लेवर. सिनॉनिम्स म्हणजे काय? समानार्थी किंवा सिमिलर वर्ड. सेम मीनिंग. ओके. काय येईल? सांगा. फेवरेट, अरोमा, कलर, टेस्ट. चला, तुम्हाला आन्सर द्यायचे. चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मला सांगा. ओके मानस, खूप लेट झाले तुम्ही. कसं काय? मॅम मी बाहेर गेलतो. मॅम मी बाहेर गेलतो. टाइम ट्युशनचा जेव्हा असते, आपला क्लासचा टाइम संध्याकाळी 7 वाजता असतो. तर तुम्हाला त्या टाइमला सगळे काम सोडून फक्त आपला क्लास अटेंड करायचं आहे. जे ऑनलाईन मध्ये होत असते ते रेकॉर्ड मस्ती नसते होत बेटा. ओके. तुमचे क्वेरीज, तुमचे डिफिकल्टीज सगळे ऑनलाईन मध्ये कव्हर होणार आहे. रेकॉर्ड तुम्ही जर पाहिलं तर ठीक आहे, होईल रेकॉर्ड मध्ये. पण तुम्हाला जे ऑनलाईन मध्ये भेटेल ते रेकॉर्ड मध्ये नाही भेटू शकत. ठीक आहे. म्हणून आपले सगळे काम नंतर करायचे. माझा 7 वाजता क्लास आहे, तर मी 6:50 6:50 पासून माझे टेक्स्टबुक घेणार, पॅसेज रीड करणार, आणि काल काय शिकवलं, काल जे टीच केलं मॅमने, ते सगळ्या गोष्टी मी बघून घेणार आहे. असं आपल्याला आपलं टाइम टेबल फिट करायचंय. ओके. तुम्हाला जेव्हा हे पॅसेज मी रीड पहिल्यापासून समजून सांगा. समजून सांगितलं तर कळलं का? ठीक आहे. चला, सांगा याचे आन्सर सांगा पटापट चॅट बॉक्स मध्ये मला. येस, व्हेरी गुड सुयोग. इट्स टेस्ट. बरोबर. बरोबर ना? व्हेरी गुड बेटा, खूप छान. हे बघा, फेवरेट म्हणजे खूप आवडणारा. कलर तर नाही. टेस्ट म्हणजे काय? आपण म्हणतो ना, ऑरेंज फ्लेवर, मँगो फ्लेवर. ते काय? फ्लेवर म्हणजे टेस्ट होत असते. ठीक आहे. व्हेरी गुड, खूप छान. फर्स्टचा आन्सर काय आपला आहे? आवर आन्सर इज डी. वी हॅव टू डार्कन द सर्कल. ऑप्शन नंबर डी. ओके. नेक्स्ट. द अपोजिट वर्ड्स ऑफ स्वीट. स्वीट म्हणजे काय? गोड. ठीक आहे. सांगा. स्वीट अपोजिट म्हणजे काय? अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. स्वीटचं उलट काय होईल? स्वीटचं अपोजिट काय येईल? सांगा याचा आन्सर. येस. स्वीट म्हणजे अपोजिट काय होईल? बिटर. व्हेरी गुड सुयोग, व्हेरी गुड. खूप छान बेटा. बाकीचे मुलं पण आन्सर, बाकीचे स्टुडंट्स पण आन्सर द्या मला. बाकीचे स्टुडंट्स, तुम्ही पण चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. स्वीट, स्वीट म्हणजे गोड. तर बिटर म्हणजे काय? ज्युसी म्हणजे काय? खूप ज्युसी. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट. खूप डिलिशियस बनवलं मम्मी. आलूचे पराठे. बरोबर. बटाट्याचे पराठे. टेस्टी, टेस्टी म्हणजे पण खूप खूप टेस्ट आहे याला. पण बिटर म्हणजे काय असते? कडू, है ना? त्याचं मिनिंग काय येईल? बिटर.
बिटर कोणता फ्रूट, कोणतं व्हेजिटेबल जे जे बिटर असते? सांगा. असं कोणतं व्हेजिटेबल आहे जे की बिटर असते? सांगू शकता? व्हेरी गुड, खूप छान. कारले. बरोबर. कारले टेस्ट कसा आहे? बिटर आहे. कळलं तुम्हाला? चला, नेक्स्ट. व्हेरी गुड बेटा. सुयोग. नेक्स्ट, मँगो. मँगो ट्री बियर्स फ्रुट्स. जे आपले मँगो ट्रीज असतात त्यांना फ्रुट्स कधी येते? ऑप्शन नंबर सांगा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा, शोधा ऑप्शन, सांगा मला आन्सर. ऑप्शन ए. मी तुम्हाला ऑप्शन रीड करून सांगते, चेक करा. अ मँगो ट्रीज बियर फ्रूट सून आफ्टर प्लांटिंग. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन बी इज व्हॉट? इन लेस than the year after planting. ठीक है. ऑप्शन नंबर सी इज व्हाट? इन 4 to 6 years after planting. And option number D is what? Only after 6 years of planting. Which is our answer? व्हेरी गुड मानस, खूप छान. बाकीचे स्टुडंट्स पण आन्सर द्या. पॅसेज मध्येच क्वेश्चनचा आन्सर आहे. युअर आन्सर इन युअर पॅसेज. चेक इट प्रॉपरली. येस. व्हॉट युअर क्वेश्चन? मँगो ट्रीज बियर फ्रुट्स. कधी येते फ्रुट्स? बघू आपण. द मँगो ट्री बियर. हा मँगो ट्री बियर आहे. शोधा मँगो ट्री बियर कुठे आहे. मँगो ट्री बियर फ्रुट्स इन किती? 4 to 6 years आफ्टर प्लांटिंग. ठीक आहे. मँगो ट्री कधी येते? 4 to 6 years आफ्टर प्लांटिंग. बरोबर. म्हणून आपला आन्सर काय येईल? सी. सी. मानस आपला आन्सर, काय येईल? अवर आन्सर इज सी, नॉट डी. हे काय? ओनली आफ्टर 6 years. ते तिथे स्क्रीन आली आहे म्हणून तुम्हाला दिसलं नसेल प्रॉपरली. आपला आन्सर आहे, अवर आन्सर इज इन 4 to 6 years आफ्टर प्लांटिंग. थर्डचा आन्सर काय आला आहे? सी. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन. फ्लेश ऑफ मँगो फ्रूट इज युजली. या क्वेश्चनचा आन्सर सांगा. Yes, Suyog, your answer is right. Manas, your answer is wrong. Please check it. Yes, please give me answer questions. Solve the question number 4. Give me answer. Pass. सांगा मला आन्सर पटकन. एवढा वेळ? Read it properly. पॅसेज सांगू तुम्हाला मागे? ठीक आहे, चला. हे क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला. आपलं 4th नंबरचा क्वेश्चन आहे. The flesh of mango fruits is usually green color. B golden yellow color. D red color. D
ऑरेंज येलो कलर. सांगा क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. येस, आन्सर आलाय, मानसचा आलाय, सुयोगचा आलाय. बाकीचे स्टुडंट्स पण आन्सर द्या. येस, व्हेरी गुड, खूप छान. डीप ऑरेंज, ऑरेंज येल्लो इन कलर, है ना. हे बघा इथे दिलंय त्यांनी. बघा पहिले काय सांगितलं होतं, आन्सर सी सांगितलं होतं. मानस पहिले आन्सर सी सांगितलं होतं, चेक करा. आहे ऑप्शन मध्ये, तुम्हाला कन्फ्युज करणार. द फ्रुट्स कॅन बी येलो, गोल्डन येलो पण ऑप्शन मध्ये आहे, ग्रीन पण आहे, डीप रेड पण आहे. बट त्यांनी काय यूज केलंय बघा, युजली द फ्लेश ऑफ मँगो फ्रूट इज युजली. युजली कुठे आला इथे, चेक करा. युजली याला आलाय, येलोला नाही, ग्रीनला आलाय का नाही. द फ्लेश ऑफ मँगो फ्रूट इज युजली डीप ऑरेंज येलो, है ना. हे बघा इथे आलाय. तुम्हाला सेंटेन्स कडे खूप लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. नाही तर ऑप्शन तुम्ही म्हटलं आहे मॅम ए पण आहे, बी पण आहे मॅम, सी पण आहे, डी पण आहे, मग ऑल ऑफ दिस नाही याच्यामध्ये, असं नाही. चेक करायचं. आवर आन्सर इज डी. ओके, फोर्थचा आन्सर डी आलाय. वी हॅव टू डार्कन द सर्कल. आन्सर ऑप्शन नंबर डी. ओके, चला. द मँगो ट्री कॅन ग्रो अप टू. चला सांगा, असं यायला पाहिजे तुम्हाला पटकन. द मँगो ट्री कॅन, द मँगो ट्री कॅन बी ग्रो अप टू. चला सांगा, क्वेश्चन लिहिलंय मी तिकडे. येस, गिव मी आन्सर नंबर, क्वेश्चन नंबर 4. 60 feet. Yes, very good. Answer option number. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. मानस कळलं का याचा आन्सर काय आलाय, 60 feet. हे बघा, द मँगो ट्री कॅन बी ग्रोन अप टू 60 feet. बघा ना, याच्यामध्येच आहे, कुठे बघायची गरज नाही बेटा. का बरं तुम्ही क्वेश्चनचा आन्सर चुकवत आहे. रॉंग करू नका आन्सर्स. 60 feet. ओके, आन्सर ऑप्शन नंबर डी. हे बघा 6 feet पण आहे, आपण घाई घेतो आणि पटकन टिक करून देतो, असं नाही करायचं. चला नेक्स्ट, रीड दिस पॅसेज. खूप इंटरेस्टिंग आहे हा पॅसेज. ही लिंक आता 10 मिनिटसाठी, 10 मिनिट नंतर संपणार आहे आपला क्लास. परत तुम्हाला त्याच लिंकवर क्लिक करायचंय, परत क्लास जॉईन करायचंय. ओके, तुम्हाला फक्त 1 मिनिटचा ब्रेक राहणार आहे. लिंक क्लोज झाल्यानंतर तुम्हाला परत त्याच लिंकला क्लिक करून परत क्लास स्टार्ट करायचा आहे. ओके, चला सांगा, वाचलं का पॅसेज. वाचा, कोण वाचणार आहे पॅसेज सांगा मला. मानस वाचतो का पॅसेज. येस, मानस रेस हँड. चला मानस सांगा, रीड बेटा, रीड इट प्रॉपरली. आय एम अनम्यूट यू. येस, येस मानस, रीड इट. Yes, teacher. Helen was the daughter of Zeus and Leda and was supposed. Teacher, हे काय होय? Supposed to be Supposed one to of be the one of the most beautiful women of the ancient world.
When it was time, oh Helen, to marry many kings and princesses from around the world came to seek her hand. All the suitors brought many rights gift with them. She finally married the king of Sparta, Menelaus, but the prince of Troy, Paris, carried her away. This started a war between the Greeks and the Trojans, which lasted for 10 years. Paris was killed in the war. The Greeks won the city of Troy by a trick. They sent a wounded horse as a gift to the Trojans. The horse was full of hidden Greek soldiers, Soldiers, huh? who plundered the city. Menelaus eventually took Helen back to Sparta, where till today she is remembered as Helen of Troy. Very good. छान बेटा. रोज रीड करायचं, तुमची रीडिंग इम्प्रूव्हमेंट होईल. ओके मानस, काल जे मी तुम्हाला पॅसेज टीच केले होते, तुम्ही ते पॅसेज घरी रीड केले का? तुम्हाला म्हटलं होतं मी Yes. टोटल 10 पॅसेज सॉल्व करायचे आहे. केले आहेत का? टीचर माझ्यापाशी बुक नाही आली आहे. बुक नाही आली आहे तर ठीक आहे, तुम्हाला बुक भेटणार. पण तुम्ही काय करा, नवनीतची पण एक बुक घेऊन घ्या, टेक्स्टबुक. जवाहर नवोदय विद्यालयाची नवनीतची टेक्स्टबुक घेऊन घ्या. ठीक आहे, ती 2-3 बुक्स रेफर करणार आहे आपण. खूप छान अभ्यास करणार आहे. ठीक आहे, तर रीडिंग करत राहा. ओके, किंवा आता हा डिस्प्ले तुम्हाला दिसते, स्क्रीनवर स्क्रीनशॉट करून घ्यायचं, नंतर रीड करायचं. ठीक आहे, आणि रीडिंग इम्पॉर्टंट आहे. छान रीड केलं तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, होईल, थोडं थोडं कव्हर होऊन जाईल. ओके, सांगा याचा आन्सर सांगा. ठीक आहे, मी समजून सांगून तुम्हाला. हेलन वॉज द डॉटर ऑफ झेउस अँड लेडा. हेलन एक कोणाची मुलगी होती? झेउस आणि लेडाची. Was supported to be one of the most beautiful women of the ancient world. एन्शियंट वर्ल्ड म्हणजे काय? प्राचीन काळातली ती खूप ब्युटिफुल मुलगी होती. कोण? हेलन. तिचं नाव जरी हेलन आहे, पण ती काय आहे? खूप ब्युटिफुल आहे. When it was the time for the Helen to marry, जेव्हा हेलेनला लग्न करायचं होतं, तेव्हा टाइम आलं होतं लग्न करायचं. Many kings and the princes from around the world came to seek her hand. खूप सारे राजा पूर्ण वर्ल्ड मधले येत होते की माझ्यासोबत लग्न कर, माझ्यासोबत लग्न कर. हेलन, but all the suitors brought from the rich gift with him. म्हणजे खूप 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 सारे गिफ्ट आणले होते त्यांनी हेलेनसाठी, की बा आता हे गिफ्ट पाहून तरी लग्न करणार आमच्या सोबत. शी फायनली मॅरिड टू द किंग ऑफ द स्पार्टा, मेनलस. म्हणजे तिने लग्न कोणासोबत केलं आहे? मेनलस सोबत. कोण आहे तो? स्पार्टाचा राजा होता. बट द प्रिन्स ऑफ द ट्रॉय, पॅरिस, कॅरी हर अवे. पण कोण राजा होता? राजा, त्याने काय केलं? त्याला किडनॅप केला. बरोबर. दिस स्टार्टेड द वॉर बिटवीन द ग्रीक अँड द टोर्जन्स. मग आता तू एक हेलनला एवढी छान मुलगीला ती लग्न करणार होती कोणासोबत? मेनिलस सोबत. बट त्याला कोणी उचलून घेऊन गेला? ट्रॉयचा राजा कोण?
पॅरिस त्याने उचलून घेऊन गेलं, त्याला किडनॅप केला, याला किडनॅप करून टाकलं हेलनला. ठीक आहे. मग काय झालं, वार सुरू झाला. वार म्हणजे काय, युद्ध. युद्ध सुरू आहे ना, कोणाकोणा सुरू आहे युद्ध, इंडिया पाकिस्तानचा वार सुरू आहे. तसंच युद्ध होऊन गेला. कोणते कोणते कंट्रीमध्ये, ग्रीक आणि टोर्जन्स मध्ये, विच लास्टेड फॉर 10 इयर. तो युद्ध किती वर्ष चालला, 10 वर्ष. द पेरिस वॉज किल इन द वॉर. मग जेव्हा युद्ध झालं तेव्हा पेरिस हे राजा होतं, याला काय, तो वॉर मध्ये त्याला मारून टाकलं. ठीक आहे. द ग्रीक वॉन द सिटी ऑफ ट्रॉय बाय ट्रिक. म्हणजे ग्रीकने काय केलं, त्या सिटीला जिंकून घेतलं. ट्रॉय राजाने ग्रीकला जिंकून घेतलं. अँड शी सेंड द वुडन हॉर्स ऍज अ गिफ्ट टू द ट्रोजन. मग त्याने काय केलं, एक हॉर्स पाठवलं. ठीक आहे. काय पाठवलं, एक हॉर्स पाठवलं. द हॉर्स वॉज फुल ऑफ हिडन ग्रीक सोल्जर्स. म्हणजे या हॉर्सच्या बाजूला सगळे काय होते, सोल्जर्स होते. हु प्लुंडर द सिटी. सिटी पर्यंत त्यांनी आणलंय. ठीक आहे. म्हणजे त्यांनी द मेनलोस इव्हेंट ही लुक द हेलन बॅक टू द स्पार्टा. आणि त्या हॉर्स मध्ये कोण होती, हेलन होती. However, till today she remember as a Helen of the Troy. मग त्याला माहित पडलं, अरे माझी हेलेन मला परत भेटली. बरोबर, अशी स्टोरी होती ही, खूप छान. कळली तुम्हाला. याचे पॅसेज क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आपण 1-2 मिनिटांनंतर याचे आन्सर्स बघणार आहात. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. हीच लिंक परत तुम्हाला जॉईन करायची आहे. चला सांगा आन्सर. समजले ना तुम्हाला पॅसेज? से येस और नो स्टुडंट्स. किती भारी स्टोरी होती. येस. ब्लँक इज अ प्रॉपर नाउन. कोणतं प्रॉपर नाउन आहे, सोल्जर्स, ट्रिक, मिनरल्स आणि एन्शंट्स. नाव प्रॉपर नाउन म्हणजे, समजलं सगळ्यांना. हेलेनची स्टोरी कळली का, ती छान स्टोरी होती हेलेनची. चला नेक्स्ट. ब्लँक इज अ प्रॉपर नाउन. मला सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? येस. चल ठीक आहे. मी तुम्हाला कालच शिकवलं होतं नाउन मध्ये, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन. बरोबर है ना. नाउन शिकवलं तुम्हाला मी कालच. नाउन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला, प्राणीला दिलेले नाव, पर्सनला, थिंगला दिलेला नाउन, त्याला म्हणतो आपण नाउन. ठीक आहे. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. बघा, कॉमन नाउन म्हणजे काय, जनरल मॅन, जनरल नेम फॉर ऑल द पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. जसं सिटी झालं, कार झाला, हॅपीनेस, जे सगळ्यांसाठी यूज होते, त्याला काय म्हणतो आपण, कॉमन नाउन. काल झालं होतं, मी काल एक्सप्लेन केलं तुम्हाला. ठीक आहे. प्रॉपर नाउन म्हणजे काय, अ स्पेसिफिक नेम फॉर अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग. ओके. एक स्पेसिफिक नेम देतो आपण कोणाला, एका पर्सनला किंवा एका थिंगला, त्याला म्हणतो आपण प्रॉपर नाउन. ओके. चला मग इथे सांगा मला, काय येईल आन्सर. ब्लँक इज अ प्रॉपर नाउन. ऑप्शन नंबर ए soldiers, ऑप्शन नंबर बी minerals, ऑप्शन नंबर सी trade, ऑप्शन नंबर डी ancients. गिव्ह मी आन्सर फास्ट. प्रॉपर नाउन काय आहे, सांगा बेटा. येस, गिव्ह मी आन्सर फास्ट. फर्स्टचा आन्सर सांगा, क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर सांगा मला पटकन.
येस मानस. आपल्याला प्रॉपर नाउन विचारलंय मानस, कलेक्टिव्ह नाउन नाही. प्रॉपर नाउन म्हणजे एक स्पेसिफिक पर्सनला दिलेलं नाव, एक स्पेसिफिक पर्सनला दिलेलं नाव, त्याला म्हणतो आपण प्रॉपर नाउन. सोल्जर्स म्हणजे काय होईल? तुमचं ग्रामर होईल स्कॉलरशिप मध्ये, नवोदय मध्ये पण मी थोडाफार कव्हर करून देईन. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मी कालच शिकवलं तुम्हाला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन. सांगा मला आन्सर. युअर आन्सर इज रॉंग मानस. येस. नाव युअर आन्सर इज राईट. व्हेरी गुड. एक क्वेश्चनला एकच आन्सर असते बरं का, दोन दोन आन्सर द्यायचे नाही. येस, व्हेरी गुड, खूप छान. बाकीचे स्टुडंट्स आन्सर द्या. आवर आन्सर इज आन्सर ऑप्शन नंबर बी. बरोबर. मेंदेलाच होता तो. सोल्जर होईल का? नाही, कलेक्टिव्ह नाउन येईल. ठीक आहे. ट्रिक एन्शियंट हे का नाही, का बरं? मेंदेलस इज अ प्रॉपर नाउन, एका व्यक्तीचं स्पेसिफिक नाम आहे, नेम आहे. आवर आन्सर इज बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर द्या. गिव्ह मी फास्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. स्क्रीन इज नॉट विजिबल. आता विजिबल आहे का स्क्रीन? Not yet. You have to switch off your mobile data and switch on your mobile data. ऑन करून ऑफ करा, ऑफ करून ऑन करा. Now screen is visible or not? रुक्मणी, रुक्मिणी, स्क्रीन इज विजिबल और नॉट? मानस, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते आहे का? येस, मानस विजिबल स्क्रीन. रुक्मिणी, now screen is visible or not? मानसला स्क्रीन दिसते बेटा? तुम्ही तुमचं एकदा नेट चेक करा. बाकीचे स्टुडंट्स स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. You have to rejoin that class. Then screen is visible. Other students, give me answers. Screen visible आहे का? आराधना, स्क्रीन विजिबल आहे का? सांगा मानस याचा आन्सर. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सांगा. प्लीज मानस. मानस, गिव मी आन्सर. Yes, ma'am.
क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर द्या मला. द वॉर वॉज बिटवीन. रुक्मिणी, now you are visible. Screen is visible or not? Yes. Okay. Now we start. Yes, Manas. टीचर मला दिसून नाही राहिलं ते आन्सर. दिसत नाहीये. बर, मी सांग. बघा. The war was between. War कोणाच्या मध्ये झाला बघा, शोधा. War was between. This started war between कोण? ग्रीक आणि ट्रोजन्स. ठीक आहे. Our answer is C. Okay. सेकंडचा C. Okay. Next. The wooden horse was sent by. जे वुडन हॉर्स आहे कोणी सेंड केला? बघू. दे सेंड. दे म्हणजे कोण? दे सेंड द वुडन हॉर्स ऍज अ गिफ्ट टू ट्रोजन्स. ट्रोजनला गिफ्ट दे. ट्रोजन नाही घेणार. ओके. ट्रोजनला ते गिफ्ट भेटलं आहे. कोणाकडून सांगा? देखा बघा ना. दे सेंड अ वुडन हॉर्स कोणाकडून? ग्रीक कडून. बरोबर. दे म्हणजे कोण यूज केलंय? ग्रीक साठी. ओके. येस. A is our answer. Very good. Next. Filling the blank. Blank where kill the war. कोण 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 किल होऊन गेला वार मध्ये? कोण मरून गेला वार मध्ये? चेक करा. बघा. चेक करा. किल शोधा. किल. Paris was killed in the war. Huh? Paris was killed in the war. Our answer is C. Okay. Next. The plunder means. Plunder means म्हणजे काय हे बघा. मध्ये सगळं मी ते लिहून देते. ऑप्शन ए. ऑप्शन बी is to loot. Option C is to recover. Option D is to arrange. ठीक आहे. चला सांगा मला फिफ्थचा आन्सर पटकन. कॉन्फर म्हणजे टू विन. जिंकणे. ठीक आहे. रिकवर म्हणजे पूर्ण प्राप्त करणे करणारा. ठीक आहे. टू लूट म्हणजे लुटणे. अरेंज म्हणजे अरेंज करणे प्रॉपरली व्यवस्था करणे. बरोबर. मग प्लुंडर म्हणजे काय? प्लुंडरचं मिनिंग काय आहे? लुटणे. ठीक आहे. टू लूट. Our answer is B. B is our answer. Okay. Everyone understand this passage? सगळ्यांना कळलं आहे का हा मेसेज? क्वेश्चन आन्सर समजले आहेत? से येस और नो. येस साठी वाय टाइप करा. नो साठी एन टाइप करा. येस. व्हेरी गुड. रुक्मिणी. येस. अदर स्टुडंट्स. नाउ नेक्स्ट we move further to next passage. Passage number 6. Read it fast. कोण रीड करणार आहे? सांगा पटकन. रेज युअर हँड. रुक्मिणी. Yes, you have to read it.
रीड करा बेटा पैसेज. Yes, your audio is visible. We can hear. Rukmani, start. थांबा मानस थांबा. Dear, येस बेटा रीड करा. dear Dear Pal, I Pal. want you. Dear Pal, I want you to be an accountant, please. Next Wednesday night at 9 o'clock. I want you to bring up some matters for me, and also I want to make you a present of my kit of tool. I know you will be glad to meet them. You could duplicate the lot for the $1,000, which I quit the old business a year ago. Now I will got a nice store. I am making a honest living, and I I am going to marry the finest girl on earth 2 week for now. It's the only liability, the strength one I have finally Given up the vocation. I have finally give up the vacation of the cycling and could not do it even for $1 million. Be assured to be at the Sultan's, for I must see you. I will bring along the tools with me. You old friend, your old friend Jimmy. ओके व्हेरी गुड. व्हॉट्स युअर नेम बेटा? तुझं नाव काय आहे? रुक्मिणी आहे का? Rukmini. ओके Rukmini. Yes. ठीक आहे. गुड बेटा. थोडा इम्प्रूव्ह करा रीडिंग मध्ये. ठीक आहे. आणि रोज रीड करायचंय जे शिकवलेले पॅसेज आहे. टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिले पॅसेज आहे इंग्लिशचे. तुम्हाला रोजचे 10 पॅसेज सॉल्व्ह करायचे आहे. ओके. प्रॅक्टिस करायची. आता मी समजून सांगते. Yes, कळलं ma'am. का हा पॅसेज काय होतं? ओव्हरऑल सांगू शकता? हा एक टाईपचा लेटर होता. ओके. मी समजून सांग. लक्ष द्या. येस मानस तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर सांगायचे आता. बस झाला. एक कोणतरी रीड करणार आहे पॅसेज आपला. ठीक आहे. सगळ्यांना भेटणार आहे चान्स. बट लक्ष द्या. मी कोणाला पण कधी पण सांगणार आहे तुम्ही रीड करा. ठीक आहे. असं नाही फोन मध्ये लावून दिलं आणि आपण कुठे बघतोय क्लासमध्ये. असं होणार नाही. ठीक आहे. बघा हा एक लेटर आहे. डिअर पार. लेटर मध्ये लिहिते डिअर पार. आय वॉन्ट टू सी टू बी सुलतान्स पॅलेस. मला कुठे तुला भेटायचंय? सुलतानच्या पॅलेसला ये. कधी? नेक्स्ट वेनेसडे नाईट ऍट 9 o'clock. वेनेसडेला येणार. नेक्स्ट वेनेसडे 9 o'clock ला भेट मला. आय वॉन्ट यू टू वाइंड अप सम मॅटर्स फॉर मी. म्हणजे मला काहीतरी संपून घ्यायचंय. वाइंड अप करायचंय. बरोबर. आपण म्हणतो ना वाइंड अप म्हणजे काय? हे टाईपचं फ्रेज आहे. म्हणजे चला आपलं पसारा आवून घे पटकन निघा इथून. लेट्स वाइंड अप. And also I want to make you present of my kit of tools. आणि मी तुम्हाला तिथे भेटून एक प्रेझेंट पण देणार आहे. माझ्या टूल मधला एक किट मधला एक टूल. आय नो यू विल. हे बघा याला कसं वाचायचं. यू विल बी पोस्ट ऑफिस आहे. यू विल बी ग्लॅड टू गेट देम. मला माहिती आहे तुम्ही खूप खुश होणार त्या टूलला बघून. ठीक आहे. यू कुड नॉट डुप्लिकेट द लॉट्स फॉर $1,000. Billy, I quit the old business a year ago. तुम्ही त्या डुप्लिकेट सारखं नाही राहणार आहे तो.
आणि मी काय केलंय, क्वाईट म्हणजे बंद केलंय. माझं जुनं जे व्यवसाय होतं, बिझनेस होतं, जे मी करत होतं इयर अगो, है ना, पहिले जे बिझनेस करत होतं ते बंद करून टाकलाय. नाव आय हॅव गॉट अ नाईस स्टोर. आता मला एक खूप छान काय भेटली, एक स्टोर भेटली आहे. आय एम मेकिंग अन ऑनेस्ट लिव्हिंग. मी आता एक प्रामाणिक माणूस सारखं जीवन जगतो आहे. अँड आय एम गोइंग टू मॅरी टू द फायनेस्ट गर्ल ऑन द अर्थ. त्यांनी पण हेलन पण खूप छान होती, हे पण खूप छान आहे म्हणतात है ना. खूप फायनेस्ट गर्ल सोबत तो कर, पृथ्वीवर जेवढी पण एक सुंदर स्त्री आहे, फायनेस्ट गर्ल आहे, त्याच्यामुळे मी काय करणार, 2 वीक फ्रॉम नाव मॅरी, लग्न करणार आहे आजपासून 2 वीक नंतर. इट्स द ओनली लाईफ. एवढंच आता आपलं जगणं राहिलंय, लाईफ राहिली आहे. बिलीव द स्ट्रेट वन. I have finally given up the vocation of stealing and would not do it. म्हणजे मी ते सगळं बंद करून टाकलंय, है ना. इवन इफ फॉर मिलियन्स ऑफ डॉलर. स्टिलिंग म्हणजे काय, लुटणे, चोरी करणे, बरोबर. मी ते सगळं काम बंद करून टाकलंय आता. मी काय करते आता, एक आय कसं कसं जगतोय तो आता, आय एम मेकिंग अन हॉनेस्ट लिव्हिंग ना. त्याला कसं जगायचं आहे आता, खूप प्रामाणिक जगायचं आहे. जर आता मला मिलियन डॉलर पण कोणी देऊन दिले, लाखो करोड रुपये पण देऊन दिले, तर आता मी परत ते काम करणार नाही आहे. बी शुअर टू सुलतान, आय मस्ट सी यू. सुलतान मध्ये नक्की या कारणात, कारण मला तुला भेटायचं आहे, है ना, त्याला त्या कारणामुळे भेटायचं आहे. आय विल ब्रिंग अलॉंग द टूल्स विथ मी. मी माझं टूल पण सोबत घेऊन येणार आहे. युअर ओल्ड फ्रेंड. जुना मित्र, काय नाव आहे त्याचा, जिम्मी. ओके. स्टिलिंग म्हणजे चोरी करणे, बरोबर. ग्लॅड म्हणजे काय होते, हे बघा मला मी काही मिनिंग सांगते. ग्लॅड म्हणजे हॅपी और आनंदी, ठीक आहे. आनंद, खूप आनंद, हॅपीनेस. स्टिलिंग म्हणजे काय होते, चोरी करणे, ठीक आहे. पहिले ते काम करत होते. ओके चला. द लेटर इज रिटर्न टू. लेटर कोणाला लिहिलं गेलं आहे सांगा. आवर आन्सर इज, आन्सर ऑप्शन नंबर, लेटर इज रिटर्न टू. कुणाला लिहिलंय, कोणाबद्दल सांगितलं त्यांनी, कोण होता बोलणारा, कोणाला बोललं त्यांनी सांगा याचा आन्सर. अ लेटर इज रिटर्न टू बिल्ली. बिल्ली लिहिलंय त्यांनी, ठीक आहे. जिमी वॉन्ट्स टू मीट हिज पाल. जिमी वॉन्ट्स टू मीट हिज पाल. जिमीला भेटायचं आहे, कुठे भेटायचं पालला, बघा. आय वॉन्ट टू बी सुलतान पॅलेस. सुलतानच्या पॅलेसला भेटायचं त्याला, बरोबर. तुम्ही आन्सर द्या ना मला पटापट, चला ना. तुम्ही आन्सर फास्ट. येस, तुम्ही सांगा मला आन्सर. सेकंडचा आन्सर काय येईल. येस, जिमी वॉन्ट्स टू मीट ॲट सुलतान पॅलेस. ओके, येस, व्हेरी गुड. सेकंडचं काय येईल, बी येईल. बीले राऊंड करावं लागेल, ठीक आहे. फर्स्टचं काय, बिल्ली आहे, सी. वी हॅव डार्कन द सर्कल. आन्सर ऑप्शन नंबर सी. What does the sender of the letter want to give the receiver? सांगा याचा आन्सर. सेंडर त्या लेटर मध्ये काय गिफ्ट देणार होता रिसिव्हरला. अ लेटर, अ किट ऑफ टूर, or millions of dollars, or thousands of dollars. Yes, give me answer fast. बघा ना, फर्स्ट टाइमच सांगितले त्याने. आय वॉन्ट टू मेक अ प्रेझेंट ऑफ माय टू किट ऑफ टूल, बरोबर. काय देणार होता तो, किट मधलं एखादं कोणतं तरी टूल होतं. थर्डचा आन्सर बी आला आहे. ओके, येस, रुक्मिणी दिले आन्सर. वाइंड अप
ऑफ द सम लिटिल मिलियन्स ऑफ डॉलर मध्ये येणार आहे बेटा तो. पिट ऑफ टूल हे बघा इथे आन्सर आहे बीचा, ए चा आन्सर आहे. पॅसेज रीड करा, थोडा हार्ड आहे पॅसेज पण होऊन जाईल. नेक्स्ट, इन द पॅसेज द वर्ल्ड ब्लँक इज अ ऍडजेक्टिव्ह. काय आहे पॅसेज मध्ये ऍडजेक्टिव्ह? आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय मी तुम्हाला परत उद्या समजून सांगेल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर या शॉर्ट मध्ये सांगून देते. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? द वर्ड दॅट टेल यू मोर अबाउट द नाउन, म्हणजे एक वर्ड जे आपल्याला काय सांगते, नाउन बद्दल इन्फॉर्मेशन सांगते. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल गर्ल, गर्ल बद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. गर्ल कशी आहे? ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल गर्ल, गर्ल कशी आहे? ब्युटिफुल आहे. बरोबर, हे त्याला ऍडजेक्टिव्ह. तर या पॅसेज मध्ये ऍडजेक्टिव्ह काय आहे? स्ट्रेट आहे का? ड्युप्लिकेट आहे का? ओकेशन आहे क्या? सी काय आहे? ओकेशन आहे का? नंतर आहे प्रेझेंट. ऑप्शन नंबर ए स्ट्रेट, ऑप्शन नंबर बी इज प्रेझेंट, and option number C is duplicate. Option number D is occasion. सांग काय येईल आन्सर? Which is your answer? Yes, very good. A is our answer. ठीक है. Straight one, बिल्ली द स्ट्रेट वन हा आपला आन्सर. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह आहे ना, त्यांनी बिल्ली बद्दल सांगितलंय सरळ एकदम. ते बघा, ओकेशन नाही येणार, डुप्लिकेट येणार नाही. ठीक आहे. तुमचा आन्सर काय आला आहे? 8. चला, कुणाला काही डिफिकल्टी आहे का आजच्या सेशन मध्ये? एनीवन हॅव एनी डिफिकल्टी ऑडिओ व्हिडिओ मध्ये, स्क्रीन मध्ये? काही समजलं नाही म्हणून, काही कळलं नाही म्हणून? आहे कोणाला डिफिकल्टी काही? मानस, कळलं? यस टीचर. काही डिफिकल्टी आहे? आन्सर काय है? फाईव्हचा आन्सर ए. आन्सर ए फिफ्थचा आन्सर ए आहे स्ट्रेट. टीचर फोर्थ. फोर्थचं का? अरे फोर्थ राहिला, सॉरी हा. बरं बरं, सांग सांग. बाकी काही डिफिकल्टी आहे का बेटा? नो. फोर्थ राहिला, ओके. बरं, तुम्ही सांगा. सगळ्यांनी अनम्यूट केलंय मी. सांगा मला आन्सर. काही डिफिकल्टी आहे कोणाला? आराधना, मानस, रुक्मिणी, काय डिफिकल्टी आहे तुम्हाला? असं कोणतं पॉइंट आहे तुम्हाला कळलं नाही आहे? से येस और नो. अजून काही सांगायचं नाही. कळलं नसेल, नो सांगितलं असेल तर का कळलं नाही, कोणतं पॉइंट कळलं ते सांगा. ठीक आहे, मी सांगते. थर्डचा आन्सर आला, फोर्थचा राहिला बरं का, सॉरी. येस, आपला आन्सर राहिला आहे कोणतं? फोर्थचं. चला बघूया. वाइंड अप ऑफ सम लिटल मॅटर्स म्हणजे काय करायचं आपल्याला? वाइंड अप करायचं आहे. हेअर वाइंड अप मीन्स, वाइंड अप म्हणजे काय? त्याने म्हटलं ना, वाइंड अप ऑफ सम मॅटर्स फॉर मी. आता वाइंड अप केलाय म्हणे मी. वाइंड अप म्हणजे काय होते मला सांगितलं होतं. काय यायचा आन्सर?
वाइंड अप म्हणजे चला वाइंड अप करूया. लोक म्हणतात मी हे बिझनेस स्टार्ट केलाय पण मी वाइंड अप करून टाकला. ठीक आहे. वाइंड अप म्हणजे मी सगळं सोडून दिला. सॉर्ट ऑफ अ न्यू थिंग, टू थिंग म्हणजे त्याच्यामधून काहीतरी एक नवीन. आता वाइंड अप, वाइंड द कॅच. हे बघा, वाइंड अप ऑफ सम लिटिल मॅटर्स हेअर. वाइंड अप म्हणजे मला सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्यायचे आणि बोलून द्यायचे, सगळं संपून टाकायचंय, त्याला म्हणतो आपण वाइंड अप. वाइंड अप मीन्स वाइंड द वॉच, डुप्लिकेट द मॅटर, मॅटर डुप्लिकेट करणार आहे का आपण? नाही. प्रेझेंट द मॅटर, मॅटर प्रेझेंट करणार आहे का? नाही. वाइंड अप द मॅटर्स, लिटिल मॅटर्स. वाइंड अपचं मिनिंग काय होते? सॉर्ट आउट ऑन फ्यू थिंग्स. त्याच्यामधून काहीतरी आपण एक पर्याय काढू. ठीक आहे. सॉर्ट आउट फॉर सॉर्ट आउट अ फ्यू मॅटर्स, है ना? ठीक आहे. कळलं बेटा? याचा आन्सर बी राहणार. आता बघा, तुम्हाला पॅसेज तर राहणार आहे. त्या पॅसेज मध्ये 3 क्वेश्चन खूप इझी राहणार आहे. क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हे क्वेश्चन पॅसेज मधलेच राहणार आहे. ठीक आहे. मग मॅम 4 आणि 5 काय? 4 आणि 5 हे 2 पॅसेजचे रिलेटेड राहणार आहे बट आउट ऑफ राहणार आहे. म्हणजे काय? पॅसेज मधून समजून घ्यायचं असं राहणार आहे, काहीतरी मिनिंग असणार किंवा फ्रेज राहणार असं काहीतरी, असे क्वेश्चन्स राहणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 चे ग्रामर्स राहणार आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब असे कोणते तरी ग्रामरचा पार्ट राहणार आहे. ठीक आहे. हे सगळं नाही येते आपल्याला, हे तर यायलाच पाहिजे. आपल्याला फोकस याच्यावर पण करायचंय. ठीक आहे. तर तुमच्या जेव्हा प्रत्येक पॅसेज मधून एखादा फ्रेज आलाय, आयडियम फ्रेजेस आले आहे आणि ग्रामरचे पार्ट आले, तुम्ही ते एक वेगळी बुक करा, एक सेपरेट बुक करा. त्या सेपरेट बुक मध्ये ते सगळं टॉपिक्स लिहून ठेवा. ठीक आहे. ओके. आजचं सेशन आपण इथे संपूया, क्लोज करू आपण आजचं सेशन. कुणाला काही डिफिकल्टी आहे का? येस, बी इज अवर आन्सर. ओके. एनीवन हॅव एनी डिफिकल्टी? तुम्हाला 7 पासून तर 17 पर्यंत पॅसेज सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. हे तुमचं होमवर्क आहे, होमवर्क करायचंच आहे. ठीक आहे. ओके. एनीवन हॅव एनी डिफिकल्टी? येस, नो मॅम, काहीच डिफिकल्टी नाही आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असू शकते तुम्हाला, तर मला